पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. दही सोडा ना आंबवण्याचं टेन्शन. हा डोसा आपण मुगडाळीपासून झटपट तयार केलेला आहे. इतका क्रिस्पी तयार झालेला आहे की याचा आवाजसुद्धा तुम्ही बघू शकता बघा. मस्त एकदम कुरकुरीत हा डोसा तयार झालेला आहे. जेव्हा पण डोसा खाण्याची इच्छा झाली असेल ना तर हा डोसा झटपट तयार होतो. चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण 1 वाटी मूग डाळ 20 मिनिटापूर्वी पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती. थोडंसं पाणी मी कोमट करून घातले होतं, त्यामुळे डाळ आपली पटकन भिजल्या जाते. आता या डाळीमधले पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यातून वाटताना आपल्याला यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला 1 इंच आलं घालायचं आहे. डोसा आपला छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होण्यासाठी इथे आपण अर्धी वाटी रवा घालणार आहोत. तर रवा तुम्ही इथे जाड बारीक कोणताही वापरलात ना तरी देखील चालेल. आता या डोस्यामध्ये आंबटपणा येण्यासाठी आपण इथे इनो किंवा दही वापरणार नाही आहोत. तर इथे आपल्याला वापरायचा आहे लिंबाचा रस. तर अर्धा लिंबाचा रस मी इथे काढून घेतलेला आहे, तोच आपल्यामध्ये घालायचा आहे. म्हणजे छान असा आंबटपणा या डोस्याला येतो. जर तुम्ही हे मिश्रण रात्री करून ठेवलंत ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबाचा रस नाही घातलात ना तरी देखील चालेल. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला फिरून घ्यायचं आहे. सुरुवातीला यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. नंतर आपल्याला थोडंसं फिरून झाल्यानंतर थोडंसं आपल्या ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता बघा, अगदी थोडंच पाणी ते मी घातलेलं आहे आणि घट्टसरट आपल्याला ठेवायचं आहे. जास्त आपल्याला पातळ करायचं नाही मिश्रण. जसं आपण इडली किंवा डोस्याचं पीठ तयार करतो ना त्याच पद्धतीने हे बॅटर आपलं तयार करून घ्यायचं आहे. आता एकच डायरेक्शनमध्ये आपल्याला 2-3 मिनटं छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं बॅटर छान असं फ्लफी म्हणजे हलकं तयार होईल. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर घालायची आहे. साखरेमुळे डोशाला रंग छान येतो, मस्त एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीतपणा येतोच, पण रंग ना डोस्याला खूप छान येण्यासाठी आपल्याला अर्धा चमचा यामध्ये साखर घालून छान फेटून घ्यायचं आहे. बॅटरमध्ये साखर छान विरघळू द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा यामध्ये इथे मी इनो घालणार आहे. इनो घातल्याने आपला डोसा छान असा क्रिस्पी तयार होतो आणि फुलण्यास जास्त मदत होते. त्यामुळे आपल्याला 1 चमचा यामध्ये इनो घातलेला आहे. हे बॅटर आपण इन्स्टंट तयार केलेलं आहे. ह्याला आपण या बॅटरला आंबवण्याची सुद्धा गरज नाही किंवा दहीसुद्धा आपण यामध्ये घातलेलं नाही. त्यासाठी तिथे मी 1 चमचा इनो घातलेला आहे. इनो घालून आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसवरती एक पॅन ठेवून गरम करून घ्यायचं आहे. बॅटरमध्ये इनो घातल्यानंतर लगेचच आपल्याला डोसे तयार करायला घ्यायचे आहेत. तर इथे मी पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं पाण्याचे शिंतोडे घालायचे आहेत आणि पूर्णपणे आपल्याला एखाद्या कपड्याने हे सगळं पुसून घ्यायचं आहे, छान कोरडा करून घ्यायचा आहे. आता आपल्याला यामध्ये तेल घालायची गरज नाही. डोसा घालून आपल्याला हे बॅटर छान असं पसरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण डोसा तव्याला जर करून घेतला तर डोसा तुमचा अजिबात चिटकणार नाही, छान असा क्लीन निघतो. अजिबातही डोस्याला हे बॅटर लागत नाही. आता आपल्याला 1 ते 2 चमचा यामध्ये बॅटर घालायचं आहे आणि हे बॅटर छान असं गोलाकार पसरून घ्यायचं आहे. आता हा डोसा तुम्हाला जितका हवा असेल ना पातळ, तितका तुम्ही हा पातळ डोसा करू शकता. तुम्ही बघू शकताय बघा, इन्स्टेंट आपण हे सगळं बॅटर तयार केलेलं आहे तरीसुद्धा डोसा काय मस्त झाला आहे बघा. आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला डोसा छान असा क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्याला शेकून घेणार आहोत. तर वरून आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तुम्ही तेलाऐवजी बटरसुद्धा इथे वापरू शकता. बटर किंवा तुम्ही तेल काही वापरलं तरी चालेल. आता बघा, हलकं आपल्याला ह्या कढया निघालेल्या आहेत. आता आपण ह्याला फोल्ड करून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता बघा, मस्त एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसा इथे आपला हा तयार झालेला आहे आणि कलरसुद्धा काय भारी आले बघा, मस्त एकदम कलर आलेला आहे याला. आता आपण काढून घेऊया आणि असेच आपल्याला सगळे डोसे इथे करून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता बघा, मस्त एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे. तुमच्या लक्षात येईल बघा, आवाजावरूनच किती हा डोसा छान असा क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे डोसेसुद्धा इथे करून घेणार आहे. डोस्याबरोबर खाण्यासाठी इथे मी चटणीसुद्धा तयार केलेली आहे. पण चटणीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी ही व्हिडिओसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करीन. तर मस्त एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी डोसा आपला खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे. माझ्या करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल.
पुन्हा भेटू अशीच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.